जय गजानन. आज गुरुवार दिनांक 21 मे रोजी गुरुपुष्यामृताच्या अधिक मासामध्ये आलेल्या गुरुपुष्यामृताच्या पावन पर्वामध्ये आज आपल्या 11 दिवशी 11 गजानन विजय ग्रंथ महापारायण महोत्सवामध्ये जे पारायण करते आहेत आळंदीचे श्री रवींद्र अवधूतराव कडू हे आत्ता आपल्याबरोबर आहेत. आणि यांचे चिरंजीव जे आहेत सात्विक कडू, तर हे या सात्विकला इंग्लिशमधून श्री गजानन विजय ग्रंथ मुखोद्गत होत आहे. याला 6 अध्याय आत्तापर्यंत मुखोद्गत झालेले आहेत. आणि श्री रवींद्रदादा कडू आळंदीचे यांना तर गजानन विजय ग्रंथ मुखोद्गत आहेच. तर आज मंडळी रवींद्रजी कडू आळंदी यांचं पारायण होणार आहे. धन्यवाद. जय गजानन. याला अजून किती 5 मिनिटं 5 मिनिटांनी बरोबर आरतीला गुरुपुष्यामृत योग आहे. अधिक महिन्यामधलं आज गुरुवारचं पारायण. ये ऑफिस का काम करते करते थक चुका हूँ मैं. यहाँ फिर से सब एक ठाई आपल्या पतीस लवलाईचा झोन करंजा ते प्रसाद अर्ध्याचा धोका तुला जो कोणी समर्थकडे प्राप्त झाला तो भाजी खावायला आपल्या पतीकाराने याने तुझे होईल काम भूमी लक्ष्मी लक्ष्मी सारा महिला खाताचा काही जोड आपल्याला येथे झाली करंजाला प्रसाद खाऊ आपला आपल्या पुत्र एक गोळी जोडप्याला आत्तापासून आपले शेगाव काय घडलेले शंका होईल पाहिजे अवघे वर्तमान कंटिन्यू करू आपल्या तो प्रसाद तुला सेवा आणि आज्ञा केली वगैरे खाऊ घाला आपल्याला आपला प्रसाद केलं म्हणजे आपल्या पतीला त्याप्रमाणे मी केले. आज सकाळी खाऊ घालते वैद्याने वाटलं वाईट अहो बाई तुम्ही काय केलं तर हाय आहे आंबा हे खूपच होया पोटा निरोगाला माझं निघाले ऐकत सुट्टीने वाटले निवेदनामध्ये तुम्ही तो प्रसाद केलेला पाहिजे होता. भक्षण केला पत्नीचे पुण्य पत्नीला उपयोग करतो ऐसे वैसे बोलले आत्मा मुखे घालले जे ते टोटो लागले क्षमाने पत्नीचं फळी झाले आपण क्षमाने पोस्ट केलं होते हळूहळू शक्ती आली पहिल्या पण धोके झाले पृथ्वी लक्ष्मणाचे निसर्गाच्या बाहेरवरती शास्त्र काही न करीत येते उपयोग प्रत्येक हे देव स्वतःचे लक्ष्मण भरा झाल्यावर शेगावी संपूर्ण म्हणे महाराजांचे घर पाहिलं पवित्र करा या पंडिताला करा ज्ञानचे मला नंतर हे कुठे नाही ते म्हणू का आग्रह झाला शेतकऱ्याला महाराज करण्याला देतो आपल्या सौंदर्य भाऊ पितांबरा घरी नेऊन पूजा केली लक्ष्मीनाथी निवेदिले अवघी संपत्ती आपली आहे कोणाला पण एका ताटात काही रुपये ठेवले असतं महाराज बघून त्या काही अर्ज बोलले आणखी माझे काही निवडले मग हे रुपये कोणाला लक्ष्मी कोणाचे पण नको मला दिले तू आपल्या घरात अवघे फेकून दे रस्त्यावर काही पोहोचवा लक्ष्मण काही बोलला मोड करून राहिला पत्नी मंडळी केलं समजकाशी आपल्या रचना बसवतो कल्पनची विलोकरण कटकोटी हे काही बरे नव्हे. हा क्रम तिथेच समजून चांगला शेगावला आपल्या बऱ्याच्या काढले देऊ लागल्या महाराजा. हा लक्ष्मण काही न बोलला मोहन म्हणून राहिला केतन मंडळी केला अशा प्रकार अक्षमण काही न बोलला मोहन म्हणून बसला अक्षमण काही न बोलला आता उद्या वस्तू कुठे लक्ष्मण काही न बोलला मोहन म्हणून राहिला अक्षमण स्वतःतून बसला आणि मनाला महाराज यावे वाटेल की घेऊन जावे ऐसे बोलीला जरी बरोबर हे त्यांचे तापे पण समर्थ आले पण रुपयाचे राजे पण घुमतीचे बरोबर जैसे कडून नावावरून पाहता देशी छान आणि अंतरी कडवट भक्त असते की सोडून त्यांच्या घराची उपाशी निघाले पुस्तकाशी तांत्रिकाच्या सत्ता असेल संत नव्हते पुस्तकाला तिथे त्यांच्या घराची वा धनुची घर समजता नोटीसाठी वैराग्याची तक्रार परी तो जे काही बोला त्याचा सत्यपणा पाहिला खोटेपणाचा राग आला म्हणून गेली होतो ना जास्त जाता बोलले भाऊ माझे माझे मानसीमध्ये भोग आता त्याच्यापुढे माझा उपाय त्याचा तुम्ही कृपा करावं आलो होतो या ठिकाणी याही पेक्षा दुप्पट काय तुझ्या प्रांत केंद्रपुढे झाले संधी योगाचा थोडा बहुत
ते तर पुढे साधे सध्या एकाच 6 महिन्यात अवघी लक्ष्मी झाली भासून त्या भिक्षेची मिळाली म्हणून कोणते प्रमाण करतो कोणते पण मी कसे चिंतित या काठी शहराचा समर्थ घडवणार म्हणे श्री गजानन चिंतामणी त्या काय कैशवाने वा सोडला लागून भगवाचे कपिलाने स्वस्ति श्री दातुंगे रचिता श्री गजानन विजय नामे ग्रंथ सदा भाविक परिस्वत देत कल्याण व्हावया शुभम भवतो श्री हरि हरार नमस्तो इथे संत श्री गजानन विजय ग्रंथस्य दशमोध्याय जय समाप्तः जय गजानन जय गजानन जय गजानन अनंत कोटि ब्रह्मांड नायक महाराजा योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक सेवानिवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। अध्याय 11 श्री गणेशाय नमः। ओंकार उपापशुपती भवानी वरा दक्षिणामूर्ती ब्रह्मांडात जितुके उपोतिके तुझे रूपे का श्री गणेशाय नमः। ओंकार उपापशुपती भवानी वरा दक्षिणामूर्ती ब्रह्मांडात जितुके रूपे तुझे देवा तुझे रूपे निराकार जने व्यापक चराचर हे सर्व शिवा आधारो जमाय प्रभुला ते स्वरूप जाणावय अशक्य आहे देवराय म्हणतो करण्यात त्याला सर्व रूपे धरेचा जैसे ज्याला वाटत ते सुद्धा बाबाच्या नामापुढे तुझा फक्त भिन्न वेना काही शेवट तुला शिव म्हणते ब्रह्मपुरा वेदांच्या रामानुजांचे सीतापती वैष्णव विष्णू उपासनेप्रमाणे नाव मिळाले तुला करण्यापर्यंत भक्तराय निधी तो स्वानाथ विश्वेश्वर हिमकेदार शिवला तटाने प्राचार्य महाकाल तो नागनाथ वैजनाथ घोषेश्वर त्र्यंबक तुला म्हणतात भगवत्या तटात ते हिमाशंकर मल्लिकार्जुन रामेश्वर तू गोकर्ण शकतो माधवी शंगापणे त्या अज्ञान कास कारण असं माझ्या साठा गणवना माझ्या चिंतापांचे हरण शिवतर निर्बंध जेव्हा तुम्ही कुबेर लक्षणाचा धनुपती केला मग माझ्याविषयी बदला प्रश्न सुद्धा करता होते बाळकृष्णाच्या स्वतःचे समर्थाने दुसरीवर की त्या बळापूर मी कारण आहे सुक्ताल बाळकृष्णा बाळापूर लागून निश्चित भक्त दोन होते दोन त्यांचे सगळे पूर्ण यावेळी बरोबर होते पाटील भास्कर बाळा भाऊ पितांबर म्हणून डॉक्टर दिंड कारण उत्तम दासनामीचा सांग झाला की तर सतत दैनिक भास्कर म्हणून एक पुत्रे पिस्तावले भास्कर उंचावले त्याने नोकरीचे झाले म्हणते आपल्या शाळेला उभा उभे बघाले का भास्कराने केले ते कंपनी निश्चय डॉक्टर बोलावले भास्कर म्हणे ते औषधी वैद्य चिंतन खरे माझा डॉक्टर असणारे बसला आहे गजानना त्याचकडे बदला जावे रुस्तवे कळवावे सांगतील ते काय करू नका गजाननाच्या समोर आलेला पाटील भास्कर बाळाभोर समाज होता समजता चुकला भाव कोणा महाराज हत्या होईल आणि कोणाशी चुकला काही ठाईत वाढपणा जो तो बाई तुला भास्कर लोकाई शेकावे जोडलेला ते तिचे वाढपणा कुत्रे ते झाले जाणं ते सुद्धावले पाटील भास्करला तिचा हृदयात वाढपणा मशियाने केली प्रार्थना इथे त्यावर जुना इथं भक्त बोलणे दूध पित्ता वाटले गोड आता कार्य चालले तेवढं नऊ ठेवपट वाढवलं असतो का मी सांगतोला हे कुत्रे निमित्त झाले तुझे आयुष्य मुळीच चालले आता पाहिजे प्रयाण केलं तुझ्या होतो गोष्टी लोका जरी इच्छा असेल म्हणजे वाचण्याची तुलना केली तरी तुझ्या क्षेत्राच्या परिणाम परिचय होईल होतो माझे जन्मभूमीची आपली त्या अशा क्षेत्रावर बाजूला घेण्यात आलं जातं बोलाचा भटकर काय बोलला विचारा हे कधी नेणार बनवून जात तुला भास्कर बोले त्यावर मी अशा ठरवतो भास्कर त्यावर अशा ठरवतो समर्थपैकी असं आपल्या तेच करावे लेकराचे हित शिकवून मी आपले लेकरू म्हणून विश्वास करतो काय करतो ऐसे कदा भाषण संतोष गजानना खऱ्या प्रति समाजानं कधी भक्त होतो असेल कोणी म्हणाले गुरु या भास्कराचे वाचपासून या कुत्र्यापासून तू आत्ता भक्त असेल महाराज तुझ्या कारण हे तुझ्या अरे वेगळ्या जन्म म्हणून ही थोडी भक्ती नसतील जन्मे न कोणी मरे न कोणी हे जाणवले शास्त्रकार कथन करा त्याचा उपयोग कोणामुळे समजा प्राप्त संचित प्राणप्रिय मन हे भोगल्यावर तुला भोगजीवाला सुटपणे मिळत असेल पूर्वजन्मीचे करावे त्या जन्मी भोगाला आणि भोगण्यासाठी ज्या जन्मा सिद्धांत असेल या जन्मी जे करावे ते भोग्य पूर्वजन्मीचे बरोबर भास्कराचे ओढले संतो पासून झाला मुक्त मोक्षांचा आहे कारण म्हणून आग्रह करू नका मार्गाचा काढू नका काय भास्करासारखा भक्तांना जने पुन्हा
पूर्वजन्मीच्या वडील पुत्र उदीर्ण झाली त्या कवळी भास्कर त्याने आपलं नाव इथे 1441 शिवराज भास्कराच्या तरी त्याचा द्वेष कारण पूर्वजन्माचं कारण भास्कर आपला उपवया म्हणून पूर्वजन्मीचे वडील सगळे आता काही शिकवले भास्कर कारण झाले आपल्या उपाधी निरसल्या आता मी इथूनच करतो 2 महिने वाचतो याला शिवाय विषयापासून ते मी केले तरी हा जन्म असेल पुन्हा पुढे 2 महिने भूमीवर शिव भोगावया ऐसे ज्ञान ऐकले ते कित्येकाच नाही पटले मात्र बाळा आनंदाच्या बोटात हे पुन्हा भास्करा तो धन्य धन्यवाद संत देवाकडे पूर्ण तुकडे तुझे जन्म मरण काही लोकता वाढत तुझे असा प्रकार झाल्यावर मंडळी आणि शेगावणारे भास्कर भले उत्तर महाराजांच्या भक्त करा मला होती आपली गरज सांगे प्रत्येक काही क्रमांक माझी विनंती 2 हात तुम्हाला भास्कर म्हणे महाराजला ते शेगावा याचा विचार करावा या कीर्तीचा अमोल ठेवा सांभाळा स्मारक करणा त्यांना स्मारकाची करून नाही ते पुत्रांसाठी पाहिजे ते स्मारक साक्षी त्यांच्या अमोल साधूंसाठी पाळांदिष्ट ज्ञानेश्वर समृद्ध सज्जन गटावर पवित्र केली देऊन लोकांना त्या तुकोबारायने त्यांची स्मारके त्या ठाया ठेवली भव्य करू नये तो तफत सरायचे सटांना पुन्हा ऐसे प्रत्येकास सांगाचा भास्कर राहिला निवांतपणे त्याच्या मनात इच्छाने एकदा हे मला हो हो म्हणून माझी ऐकून होती पण शंका येत चित्ती हो म्हणण्याची यांची मला त्याने एकदा ऐसे केलं अवघे लोकांस मिळेल त्याने एकदा ऐसे केलं अवघे लोकांस मिळेल मला सांगताच्या पश्चात एका ठेवलं महाराजांच्या पक्ष बाकटलाल पाटील हरी मारुती चंद्रभार कानून खंडूच्या दुकानावरती कार्यभाराला श्रीपतराव वावेकर तारापूर सावकर आणि मंडळी होती उतर नावे सांगवे मिळून त्या लोकांना भास्कर पत्र पसरला माझा आता संबंध उरला तो म्हणजे तुमच्याशी माझ्या म्हणजे 80 समर्थाचे स्मारक खासला बघून म्हणून ओरडच्या शेगाव मागाने तुम्ही हे करीतो म्हणा केले आनंद माझ्या म्हणा हो सुखे करीत म्हणा देवाई तुमच्या कारणे संत सेवा कधी आठही जाणार नाही इतक्या की ज्या जो होईल की संत स्मृती स्मारक ऐसे करावे अवघे बघावे पाऊच्या डोंगरावर प्रत्येकाने देते ऐसे स्मारक करण्याची शपथ वा समर्थाची हीच विनंती आपण माझी ती मान्य करा त्या अवघ्याने कबर केले भास्कराचे स्थिरावली हे चित्तपणे ते 2-3 दिवस मनोरम काही 5 नंबर पत्र औषध औषधी मागवा भरून भक्ती आहे त्या प्रत्येक गोष्टी काही भाग गोदावरी थोडीकरण किती परिस्थितीमान अर्थतीर्थाचे फळे समांतर राहिले ऐसे कदा समर्थनाने डोके गेले करून महापारायण आयोजकांकडून नुकतीच एक सूचना आलेली आहे. एक छोटासा ब्रेक महापारायणात घेण्यात येत आहे. ज्यांचा उपास आहे त्यांच्यासाठी फराळाची व्यवस्था केलेली आहे. ज्यांचे उपास नाहीत त्यांच्यासाठी नाश्त्याची सोय करण्यात आलेली आहे. धन्यवाद. जय गजानन. मंडळी, एक महत्त्वाची सूचना आहे. आत्ताच एका महिला भाविकाची विनंती आलेली आहे की त्यांना स्टेजवर श्री गजानन माऊलींचं एक भजन प्रस्तुत करायचं आहे. तरी प्लीज सगळ्यांनी त्यांचं भजन ऐकावं ही विनंती.
अशा पद्धतीने अतिशय आनंदात उत्साहात भक्तिमय वातावरणात आजचा महापारायणाचा सोहळा पार पडत आहे. धन्यवाद. जय गजानन.